नमस्कार. आपल्या आवडीच्या भाज्या घालून केलेला हा व्हेज रोल आपण आज करतोय. मोड आलेले कांदे थोडेसे मी एका कुंडीमध्ये लावलेले होते आणि त्याच्यापासून ही कांदापात तयार झाली. ॲक्च्युली ही फार पुढं गेलेली आहे. ह्याच्या आधीच ती काढायला हवी होती. असे गव्हाच्या पिठाचे व्हेज रोल आपण करणार आहोत. माझ्याकडं कणिक थोडीशीच होती म्हणून मी त्या प्रमाणात भाज्या घेतल्यात. 2 छोटे कांदे मी इथं बारीक कापून घेतलेले आहेत. गाजराची साल काढून 2 गाजरं घेतलेली आहेत आणि एकच सिमला मिरची मी इथं घेतलेली आहे. सिमला मिरचीसुद्धा आता बारीक कट करून घेणार आहे. सिमला मिरची छान बारीक झालेली आहे. आता गाजर किसून घ्यायचं आहे. गाजर किसूनच घ्यायचं म्हणजे ते एकदम बारीक प्रमाणात आपल्याला हवं तसं मिळतं. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आणि थोडंसं 1 इंचभर आलं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. फक्त आलं आणि मिरचीच आपण मिक्सरमध्ये फिरवतो आहे. ह्याच्यामध्ये मी लसूण घातलेला नाही आहे आणि जिरे पावडर नंतर घालायची म्हणून जिरेसुद्धा घातलेले नाही आहेत. ही कांदा पात आहे जी आपण मगाशी बागेतली काढलेली होती, ती स्वच्छ धुतलेली आणि आता बारीक कापलेली. ह्या सगळ्या भाज्या आता आपण वापरून एक प्रकारचं चटपटीत चटपटीत स्टफिंग करून घेणार आहोत. मिक्सरला मिरची आणि आलं आता क्रश करून घेतो आणि एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आता आपण सगळ्या भाज्या इथे घातलेल्या आहेत. मिरचीचा क्रशसुद्धा आपण याच्यात घालून व्यवस्थित हलवून घेऊया. जिरे पावडर, धना पावडर घातलेली आणि हा थोडासा गरम मसालासुद्धा आता मी घालत आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून आता चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून पुन्हा एकदा हलवून घेऊया. व्यवस्थित हलवून घ्यायचं नेहमी. कोथिंबीर आपण चिरून ह्याच्यामध्ये घालतो आहे. कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आणि ह्याच्यामध्ये आता मिक्स करून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. अर्ध्या लिंबाचा रस इथं पिळतो आहे आपण इथे, त्याच्यामुळे चव खूप छान येते या स्टफिंगला. ही पिठी साखर मी घातलेली होती, त्याच्यामुळे ओलसरपणा स्टफिंगचा एकदम कमी होऊन जाईल आणि थोडासा गोडसर टेस्टसुद्धा चांगली येते. 1 चमचा चाट मसाला मी ह्याच्यामध्ये घातला आहे. इटालियन हबची एक बाटली होती माझ्याकडे, त्यातले 1 चमचासुद्धा ह्याच्यामध्ये घालते. ह्याचासुद्धा फ्लेवर एक वेगळ्याच प्रकारचा खूप छान येतो. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. ही कणिक थोडीशी सैल झालेली आहे, तर त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे पुन्हा एकदा पीठ घालून घट्टसर थोडंसं मळून घेणार आहे. त्याचे आता 4 गोळे आपण तयार करणार आहोत. हे 4 गोळे आणि ह्याचे आपण करणार आहोत रोल्स. हे टोमॅटो केचप आहे, ते आपण पोळी लाटली की त्याला थोडंसं लावणार आहोत आणि त्याच्यावरती स्टफिंग घालणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे स्टफिंग चांगलं पोळीला चिकटून राहील. केचपमुळे सुद्धा रोलची टेस्ट वाढायला मदत होते. तर आता ही अशी एवढीच साधारण आकाराची पोळी लाटायची. फार मोठी पोळी लाटायची नाही आहे आपल्याला. फार पातळही नाही, फार जाडही नाही. थोडंसं टोमॅटो केचप आता ह्याच्यावरती स्प्रेड करून आता 2 चमचे ह्याच्यावरती घातलेलं आहे स्टफिंग. आता रोल करतो आहे आपण इथे. व्यवस्थित रोल करायचा, थोडा घट्टसरच करायचा. हे 3 वेळेला रोल केल्यानंतर खालचा जो फ्लॅप आहे तो वरती उचलून घ्यायचा. कढी ओलसर असते आणि त्याच्यामुळे हा व्यवस्थित लगेचच चिकटून जातो. ह्याच्या दोन्ही बाजूसुद्धा, दोन्ही कडा ज्या आहेत त्यासुद्धा थोड्या घट्ट बंद करून घ्यायच्या. याप्रमाणे हा रोल तयार झाला आहे आता. हा दुसरा रोल आहे. टोटल 4 रोल होणार आहेत आणि मग आपले 8 व्हेज रोल्स तयार होतील. तर हा दुसरा रोल झालेला आहे. आता हा तिसरा रोल मी पुन्हा एकदा दाखवते आहे. व्यवस्थित स्प्रेड केलेलं आहे इथं स्टफिंग. थोडं कमी जास्त घातलं तरी चालतं. आणि आता हे 2 आणि हा तिसऱ्यांदासुद्धा हा वळून घेतलेला आहे. आता खालचा जो फ्लॅप आहे तो वरती उचलून घ्यायचा आणि थोडंसं 2 बोटांच्या चिमटीने घट्ट दाबून घ्यायचं. कडासुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे दाबून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपण हे 4 रोल आता तयार केलेले आहेत. हे स्टीम केल्यामुळे पचायला खूप हलके होतात आणि नंतर आपण जेव्हा त्याला आपण तळणार आहोत तेव्हा ते जास्त चांगले कुरकुरीत होतात. तर याप्रमाणे आता हे आपले रोल्स तयार झालेले आहेत. हे पहा, एका कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यावर प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे 4ही रोल ठेवायचे. वरच्या बाजूला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आपल्याला
आणि आता आपण ह्याला 5 मिनिटं स्टीम देणार आहोत. 5 मिनिटं झालेले आहेत. 1-2 मिनिटं जाऊ द्यायची आणि आता काढून बघूया. व्यवस्थित हे निघत आहे, त्याचा अर्थ हे चांगले उकडले गेलेले आहेत. पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मग कापायचे. ज्यांना तळलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांनी हे रोल्स छोटे छोटे कापून असेच खाल्ले तरीसुद्धा ते चांगले लागतात. हेही ट्राय करायला हरकत नाही फ्रेंड्स. तर आता हे आपले 8 मिनी रोल तयार झालेले आहेत. एका बाउलमध्ये 2 चमचे मैदा आणि त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. ह्याची स्लरी केलेली आहे. स्लरी फार पातळ किंवा जाड करायची नाही. आपण आता हे रोल गरम तेलामध्ये तळून घेऊया. स्लरीमध्ये डिप करायचं प्रत्येक रोल आणि मग नंतर तो गरम तेलामध्ये ठेवून एकाच वेळेला हे 4 रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप घाई करायची नाही. सुंदर सोनेरी रंगावर सगळे रोल्स आता तळून तयार आहेत. हवं असेल तर आपण चीज स्प्रेड करू शकतो. टोमॅटो केचप घालून डेकोरेट करूया. सर्वांसाठी हा हेल्दी ऑप्शन नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग.